श्री स्वामी समर्थ. नमस्कार कर्क राशीच्या जातकांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर संभव आहे की केवळ हा एक योगायोग नसून ईश्वराची एक विशेष प्रेरणा आहे. गेल्या काही काळापासून तुमच्या आयुष्यात अशा कठीण परिस्थिती निर्माण झाल्या आहेत ज्या शब्दात व्यक्त करणं खूपच अवघड आहे. तुम्ही तुमच्या मनातील दुःख कोणालाही सांगितलं नाही कारण तुम्हाला वाटतं की तुमची पीडा कोणीही समजू शकणार नाही. तुम्ही आपल्या लोकांसाठी त्याग केलाय, नातेसंबंध वाचवण्यासाठी स्वतःला बदलून घेतलं, दिवस रात्र मेहनत घेतली, तरी तुम्हाला तो सन्मान, ते यश, ते सुख मिळालंच नाही ज्याचे तुम्ही हकदार होतात. अनेकदा रात्र जागून तुम्ही देवाकडं एकच प्रश्न विचारला, हे प्रभू, शेवटी माझी कधी परीक्षा संपणार आहे? जर तुमच्या मनातही हाच प्रश्न वारंवार येत असेल तर आजचा हा संदेश, ही भविष्यवाणी तुमच्यासाठी एक आशेचा नवीन किरण घेऊन आली आहे. ज्योतिषी असे संकेत सांगतात की कर्क राशीच्या अनेक जातकांच्या आयुष्यातील कठीण काळ हळूहळू समाप्तीकडे सरकत आहे आणि आता परिवर्तनाचा एक नवीन अध्याय सुरू होतोय. म्हणूनच या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्ये सांगितलेली एक सुद्धा गोष्ट तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. असे म्हटले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती कोणतीही तक्रार न करता आपल्या कर्माच्या मार्गावर चालत राहते, तेव्हा ईश्वर तिची प्रत्येक आवंढा, प्रत्येक अश्रू, प्रत्येक प्रार्थना ऐकत असतो. अनेकदा परिणाम लगेच मिळत नाही, कारण काळ, वेळ सुद्धा एक परीक्षा घेत असते. कर्क राशीच्या लोकांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ते संयमी आहेत, मेहनती आहेत आणि प्रामाणिकपणा त्यांच्यात असतो. हेच कारण आहे की जेव्हा ही राशी कठीण काळातून जात असते तेव्हा सुद्धा हार मानत नाही. पण जेव्हा संयमाची सीमा संपू लागते तेव्हा स्वतः भगवान सुद्धा त्या पीडाकडे दुर्लक्ष करत नाहीत. याचा अर्थ असा की एखादा चमत्कार अचानक आकाशातून खाली उतरेल तर याचा अर्थ की परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने बदलू लागते आणि तुम्हाला अशा संधी मिळू लागतील ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होता. मित्रांनो, जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला वारंवार एकाच प्रकारचे संकेत दिसत असतील, जसे की कोणत्याही कारणाशिवाय मनात शांततेचा अनुभवी असणे, एखाद्या जुन्या कर्माचे पुन्हा होण्याची शक्यता निर्माण होणे, किंवा बऱ्याच काळानंतर एखाद्या शुभ बातमीची आशा जागी होणे, किंवा अचानक अशा व्यक्तीशी संपर्क होणे जी तुम्हाला मदत करू शकते, तर याकडे सकारात्मक परिवर्तनाचे संकेत म्हणून पाहिले जाऊ शकते. अशा वेळी लक्षात ठेवा मित्रांनो, आवश्यकता असते की तुम्ही तुमचा आत्मविश्वास टिकून ठेवावा. निराशाकडे स्वतःवर हावी होऊ देऊ नका, कारण जेव्हा मन खचते तेव्हा संधी समोर असूनही दिसत नाहीत. लक्षात ठेवा, ईश्वर कोणावरही अन्याय करत नसतो. जर आयुष्याने तुम्हाला जास्त संघर्ष दिला तर संभव आहे की येणाऱ्या काळात तुम्हाला अधिक अनुभव, अधिक मजबूती, अधिक सुख, अधिक चांगल्या संधी देखील मिळतील. म्हणून आपले कर्म करत राहा, आपल्या कुटुंबाचा सन्मान करा, आपल्या माता पित्या, गुरुजनांचा आशीर्वाद घ्या, तसेच आपल्या मनात सकारात्मक विचारांना स्थान द्या. हेच ते आधार आहे ज्याच्यावर भविष्यातील यश उभे आहे. आता पुढे आपण या 7 विशेष संकेताबद्दल बोलूया, ज्याबद्दल ज्योतिषीय मान्यतामध्ये सांगितले जाते की हे संकेत देऊ शकतात की कठीण काळ समाप्तीकडे आहे आणि आयुष्यात नवीन सुरुवात होणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पहिला संकेत तुमच्या सध्याच्या आयुष्याशी खोलवर जोडलेला आहे. आता बोलूया पहिल्या संकेताबद्दल. जर गेल्या काही दिवसापासून तुमची रखडलेली कामे कोणत्याही मोठ्या अडथळ्याशिवाय हळूहळू पुढे सरकू लागत असतील, ज्या लोकांनी आधी तुमची साथ सोडली होती ते पुन्हा तुम्हाला संपर्क करू लागतील, किंवा ज्या संधी तुम्ही आशा सोडून दिली होती त्या पुन्हा तुमच्या समोर येऊ लागतील, तर त्याला एका सकारात्मक वळण मानले जाऊ शकते. ही वेळ भावनामध्ये वाहून जाण्याची नसून समजूतदारपणाने निर्णय घेण्याची आहे. मित्रांनो, ज्या संधी मिळतील त्यांना ओळखा, पूर्ण निष्ठेने त्याचा उपयोग करा. दुसरा संकेत तुमच्या मनाशी जोडला आहे. दीर्घकाळातील जे ताणतणाव आहे, चिंता आहे, अस्वस्थता आहे, त्यानंतर जर अचानक तुम्हाला आतून हलकेपणा जाणू लागला, कोणत्याही विशेष कारणाशिवाय मन शांत राहू लागलं, भविष्याबद्दल आशा जागृत होऊ लागली, तर हा गोष्टीचा संकेत असू शकतो की तुमचा मानसिक भार आता कमी होतोय. जेव्हा मन शांत असते तेव्हा योग्य व्यक्ती निर्णय घेण्यास सक्षम होतो आणि हीच परिवर्तन पुढे जाऊन आयुष्याची दिशा बदलत असते. मित्रांनो, तिसरा संकेत कुटुंब आणि संबंधाशी जोडलेला आहे. जर ज्या लोकांसोबत बऱ्याच काळापासून अंतर होते त्यांच्याशी बातचीत पुन्हा सुरू होऊ लागेल, घराचे वातावरण आधीपेक्षा चांगले होऊ लागले असेल, किंवा जुने वाद संपू लागले असतील, तर त्यालाही शुभ मानले जाते.
अनेकदा आयुष्यातील सर्वात मोठे यश पैसा नसून नाती पुन्हा मजबूत होणे असतं. म्हणूनच जर एखादी व्यक्ती खऱ्या मनाने तुमच्याकडे परत येऊ इच्छित असेल तर अहंकाराऐवजी समजूतदारपणाने काम घ्या. 14 संकेत आर्थिक स्थितीशी जोडलेला आहे. जर अचानक नवीन कामाची संधी मिळाली, अडकलेला पैसा मिळू लागला, व्यापारात हळूहळू सुधारणा दिसू लागली आणि नोकरीत नवीन जबाबदारी मिळाली, तर त्याला केवळ नशीब समजू नका, तर तुमच्या मागील प्रयत्नाचे फळ समजा. मेहनत, संधी ह्या दोन्ही एकत्र येतात तेव्हा वास्तविक परिवर्तन घडत असते आणि म्हणूनच कोणत्याही संधीला लहान समजू नका. आणि 5वा संकेत मित्रांनो आध्यात्मिक जागृतीचा आहे. जर तुमचं मन प्रार्थना, ध्यान, सत्संग किंवा सकारात्मक विचाराकडे अधिक आकर्षित होत असेल तर हा तुमच्या आतील परिवर्तनाचा संकेत असू शकतो. अनेकदा बाह्य परिस्थिती बदलण्यापूर्वी व्यक्तीचा दृष्टिकोन बदलतो आणि हाच नवीन दृष्टिकोन त्याला पुढे जाण्याची शक्ती देत असतो. आणि 7वा आणि महत्त्वाचा संकेत म्हणजे जर प्रदीर्घ संघर्षानंतर तुमच्यामध्ये एक विश्वास परत येऊ लागला असेल की मी पुन्हा सुरुवात करू शकतो. जर सकाळी उठताच मनात नवीन ऊर्जा जाणू लागत असेल तर कोणत्याही विशेष कारणाशिवाय तुम्हाला वाटू लागले असेल की आता काहीतरी चांगले होईल, तर हा तुमच्या आत्मबळाचा जागृत होण्याचा संकेत आहे मित्रांनो. अनेक आध्यात्मिक परंपरा मानतात की जेव्हा व्यक्तीचा आत्मविश्वास परत येतो तेव्हा ती संधींना शोधू शकते आणि त्याचा लाभ होऊ शकतो. म्हणूनच आपल्या आत निर्माण होणाऱ्या त्या सकारात्मक भावनेला कमजोर होऊ देऊ नका. तर कर्क राशीच्या जातकांनो ही वेळ तक्रारीची पुनरावृत्ती करण्याची नसून आपल्या आयुष्याला नवीन दिशा देण्याची आहे. जे घडून गेले त्यातून शिकून घ्या, पण त्याला आपल्या भविष्यावर ओझे बनवू देऊ नका. जर कोणी तुमचा विश्वास तोडला असेल तर त्याला अनुभव समजा. जर कोणी तुमची साथ सोडली असेल तर त्याला आयुष्याचा धडा समजा. आणि जर कठीण काळाने तुम्हाला मजबूत बनवले असेल तर या शक्तीचा उपयोग आपल्या नवीन भविष्याच्या निर्मितीकडे करा. एक सोपा आध्यात्मिक उपाय असा असू शकतो की दररोज काही मिनिटे शांत मनाने प्रार्थना करावी. आपल्या दिवसाची सुरुवात सकारात्मक संकल्पनेने करावी. आपल्या मातापित्या, गुरु किंवा ईश्वराप्रती कृतज्ञता व्यक्त करावी. शक्य असल्यास एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करावी किंवा दया, सेवा, सद्भावना मनाला स्थिर ठेवण्यास आणि आयुष्यात सकारात्मक दृष्टिकोन टिकून ठेवण्यास मदत करते. सोबतच आपल्या कार्यात, व्यवसायात, शिक्षणात आणि नोकरीत पूर्ण प्रामाणिकपणा, निरंतरता ठेवावी, कारण यशाचा सर्वात मजबूत आधार हा कर्मच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो, चमत्काराचा अर्थ केवळ अचानक सर्व काही बदलून जाणे असा नाही. अनेकदा सर्वात मोठा चमत्कार हा असतो की माणूस कठीण परिस्थिती असूनही हार मानत नाही, पुन्हा उभा राहतो आणि आपलं आयुष्य बदलूनच टाकतो. जर तुम्ही संयम, मेहनत आणि सकारात्मक विचारासह पुढे जात असाल तर आजच्या अडचणी उद्या तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकतील. जर तुम्हाला ही भविष्यवाणी प्रेरणादायी वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, आपले विचार कमेंटमध्ये करा आणि सकारात्मक ज्योतिषीय प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ईश्वराकडे प्रार्थना आहे की तुमच्या आयुष्यात सुख, शांती, आरोग्य, समृद्धी टिकून राहो, तसे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याची शक्तीही मिळो. त्यासाठी तुम्ही देखील मित्रांनो कमेंटमध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावानं जय श्री महाकाल, जय माता दी, कृपा ठेवा असे नक्की लिहा.